भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल अध्यक्ष श्री रमेश सीताराम पाटिल, उपाध्यक्ष दशरथ काशीनाथ महात्रे, सर चिटनीस सचिन गोपीनाथ पाटिल, खजिनदार हरिभक्त पारायण आत्माराम तरे, हरिभक्त पारायण श्री ज्ञानदेव दत्तात्रय महात्रे, हरिभक्त पारायण जितेंद्र काशीनाथ पाटिल, हरिभक्त पारायण काशीनाथ चिंधू पाटिल, हरिभक्त पारायण गुरुनाथ भीमा महात्रे, हरिभक्त पारायण संजय शिवाजी महात्रे, उमाकांत रघुनाथ पाटिल, विष्णु सीताराम पाटिल, अनंता राजाराम इताड़कर, यशवंत हरि तरे, हरिभक्त पारायण श्रीमती स प्रणीता इंद्रजीत पाटिल, माजी आमदार योगेश रमेश पाटिल, माजी सरपंच छत्रपति परशुराम पाटिल, माजी सरपंच लड़किया काथोड़ पाटिल, माजी पुलिस पाटिल हरिदास कृष्णा पाटिल, जनार्दन काशीनाथ पाटिल, माजी सरपंच एडवोकेट समीर शरद पाटिल, हरिभक्त पारायण एडवोकेट भूषण ज्ञानदेव महात्रे तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ता और पदाधिकारी तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन आज दिनांक 28 नवंबर 2024 से 5 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। तो वही आगे हम आपको बता दें कि अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का पहला दिन ही हर वर्ष की तरह इस वर्ष भी काल्हेर गांव के समाज सेवक व उद्योगपति श्री नाथा गजानन जोशी तथा चेतन मधुकर पाटिल द्वारा अभिषेक व महापूजा का आयोजन कर महाप्रसाद दिया गया। तो वही काल्हेर गांव के प्रथम नागरिक सम्मानीय सरपंच श्रीमती सम्मेका रविराज पाटिल द्वारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण का उद्घाटन किया गया।
साया एकराज्य लोको वीरो सरस्वती महोर्ण सरस्वती प्रचेदेति केतुना जीव विश्वा विराजति अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा मृतं गमय ओम शांति शांति शांति। एक फूल लगा अक्षर लगा एंजॉय करना अगरबत्ती वगैरह हुआ सप्ताह आयोजित केलाय त्या आम्ही कांदेर गावचे प्रथम नागरिक म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आता बघा, दरवर्षाप्रमाणे
आपल्या कालेरच्या अलंकापुरीत जो सप्ताह होतो ना, त्याला मला वाटतं आजच्या मितीत 62 वर्ष पूर्ण होत आहेत. आज स्टार्टिंगला काशीनाथ बाबांनी परंपरा चालू केली. पूर्वी आमच्या गावात बरीचशीच मंडळी होती, कोण माळकरी होतेच ना, मग इथून त्यांना पुण्याला जायला लागायचं. मग या सगळ्या मंडळींनी विचार केला की काल्हेरला पण आपल्याला मंदिर असावं, म्हणजे जेणेकरून देव पण आपल्या जवळ येईल, आपल्याला जवळच्या जवळ भगवंताची सेवा करायला मिळेल, हा यांच्या मागचा उद्देश. त्यांनी सुरुवात केली लहानशा रोपट्यातून, पण त्यावेळेस जवळजवळ म्हणजे त्यावेळेस आपल्या या प्रांगणात आज वाचायला बसल्यात ना मंडळी आमची महिला मंडळ, तर त्यावेळेस जवळजवळ 500च्या वर लोक इथे बसायचे, म्हणजे रेकॉर्ड होता तो काल्हेरचा. असा एक वेळ आला की आमचे महामहिम म्हणजे सदानंद बाबांनी त्यावेळेस काशीनाथ बाबांनी त्यांना रिक्वेस्ट केली की कमीत कमी आमच्या सप्त्याला तुम्ही भेट द्या. त्यांनी आमची रिक्वेस्ट ऐकली, इथे येऊन आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिले. ती परंपरा बरेच वर्ष चालत राहिली. आज पण परंपरा टिकवली आम्ही, नाही असं नाही. तर तीच अवस्था पूर्वेप्रमाणे इथे यायला पाहिजे. त्याच्यानंतर कसं माहिती की आम्ही कमी पडत झालो, आमचं दुर्लक्ष, आम्ही मान्य करतो ते ना, पण त्याला पण काही कारणं आहेत. पण ती कारणं कशी आहेत माहिती का, जी काही असतील जे दोष असतात ना, ते एकमेकांनी बाहेर काढले ना, त्याचा परिणाम आमच्यावर झाला. आता आमच्यावर झालं म्हणजे ते कशावर झालं की त्यावेळेस आम्ही कमी पडलो. पण आज सगळी जवान मंडळी बघा, सगळी तुम्ही बघता ना, इथे सगळी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. याच्या पुढे आम्ही सिनियर मंडळीला सोडा, पण याच्या पुढे याच जवान मंडळीला घेऊन गावातल्या असो या पंचक्रोशीतल्या मंडळाला बरोबर घेऊन आम्ही तीच पद्धत पूर्वीप्रमाणे चालू करणार आहोत. आज पांडुरंगाच्या चरणी किंवा ज्ञानेश्वरच्या चरणी मी आजच प्रार्थना करतो की परमेश्वर आम्हाला बाकी काही नको देव, पण एक निश्चित कमीत सगळ्या लोकांना इथे येण्याची सुविधा देव. आज बऱ्यापैकी लोक जमल्यात. एक 7 दिवस रोजच्या, म्हणजे हे बघा नुसतं हे नाही आतमध्ये बसल्यात म्हणून नाही, रोजचं इथं कीर्तनाचं प्रबोधन होणार आहे. मला वाटतं दुपारी प्रवचन आणि रात्री प्रवचन, असा सगळा हा मेळ होईल आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. आज मला अतिशय आनंद होतो की कमीत पहिल्या वर्षी आपल्याला 2-5 लोक दिसायचे, आज मला वाटतं 30-40 लोक बसलेत. मला फार आनंद वाटला की बाबा कमीत परंपरा तर चालू व्हायला सुरुवात झाली. अशी परंपरा चालू राहो हीच परमेश्वराची चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो.